हॅलो गाईज, तुमचं ट्रेड गॅलेक्सी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा कोणत्याही चार्टवरती, भले ते कमोडिटीचा चार्ट असो, इक्विटीचा असो किंवा निफ्टी वगैरेचा असो, कसा ड्रॉ करायचा आणि कशा लेवल्स मार्क करायच्या ट्रेडसाठी आपण हे बघणार आहोत. एक सपोर्ट म्हणजे ज्या लेवलवरती मल्टिपल रिजेक्शन्स येतात प्राइसचे, याला आपण सपोर्ट म्हणतात. रिजेक्शन खाली मार्केट जात नाही. आणि रेजिस्टन्स पण तेच झालं की एका लेवलवरती जिथे रेजिस्टन्स म्हणजे जिथे रिजेक्शन्स येतात प्राइसवरती. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवू शकतो. आपल्याला जे मी आज तुम्हाला एक सेटअप बनवून दाखवणार आहे ते असं असणार आहे की आपल्याला जो ट्रेड घ्यायचा आहे त्याच्या लेवल्स मार्क कशा करायच्या. ठीक आहे, तर निफ्टीवरती येऊया आपण. आधी एक सिंपल 200चा मुव्हिंग ॲव्हरेज लावलेला आहे. ते तुम्ही लावला नाही लावला तरी चालतंय, काही अडचण नाही. मंथली वरती सगळ्यात महत्त्वाचं लक्ष ठेवायचं की मंथली कॅन्डलची क्लोजिंग आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण की जे फ्युचरचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते मंथली वरती एक्सपायर होतात. तर प्रिव्हियस मंथची जर आपण हाय आणि लो हे मार्क करून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ट्रेड करण्यासाठी अशा लेवल्स मार्क करावे लागतात. याच्यानंतर आपण हळूहळू हायर टाइम फ्रेम पासून लोअर टाइम फ्रेम वरती येऊ. नंतर आपण वीकली वरती येऊया. तर रिसेंट वीक जो आहे त्या वीकच्या अगोदरच्या आपल्याला लेवल्स मार्क करायच्या. जसं की हा वीक आहे तर याचा हाय, याचा कलर आपण चेंज करूया, आणि हा लो. आणि इथे जर आपल्याला ट्रेड लाईन भेटत असेल वीकली वरती किंवा कोणतं सपोर्ट रेजिस्टन्स दिसत असेल तर तेही मार्क करू शकतो आपण. याच्यानंतर आपण डेली टाइम फ्रेम वरती येऊया. इथे एखादी ट्रेड लाईन दिसतीये का बघूया. तर आपल्याकडे एक ट्रेड लाईन आहे. अशा प्रकारे ही ट्रेड लाईन जाईल. हिचा आपण कलर चेंज करून घेऊया. आणि आपल्याकडे अशा आता मंथली आणि वीकली क्लोजेस मिळालेले आहेत. याच्यानंतर आपण 1 आवर वरती जे कोणते सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत त्या ट्रेड लाईन मार्क करून घेणं गरजेचे आहे. एक ट्रेड लाईन फक्त त्यावेळेसच जस्टिफाईड असते ज्यावेळेस तिच्यावर किमान 3 प्रकारचे सपोर्ट, 3 वेळेस सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतला जातो. जसं हे आपण इथं जर बघितलं तर ही पण एक पुढची ट्रेड लाईन घेऊ शकतो आपण अशी, कारण की इथे कंटिन्यूअस आलं की रिजेक्शन्स येतात. ठीक आहे, आता आपण ह्या लेवल्स ड्रॉ केलेल्या आहेत. आणि जेव्हा आपण हायर टाइम फ्रेम वरून लोअर टाइम फ्रेम वर जातो, आता आपण वापस 1 तासावरती पुन्हा एक आपल्याकडे एक लोअर चॅनल बनतो इथे असा, तुम्ही बघू शकता. हे एक मार्क करून घेऊया, हे पण इम्पॉर्टंट. आणि अशा प्रकारे आपल्याकडे काही ट्रेड लाईन्स आणि लेवल्स आलेले आहेत. आता आपण 5 मिनिटावरती जाऊन बघू की यांचं इम्पॉर्टन्स कसं आहे, की आपण ज्या हिशोबाने मार्क केलं त्या हिशोबाने. ही जे रेड कलरचे आहे, जे ब्लू कलरच्या लाईन्स आहेत ह्या वीकली क्लोज आहेत आणि रेड ज्या आहेत त्या मंथली क्लोज आहेत. तर मंथलीने इथे क्लोज दिलेली आहे. मग आपल्याकडे जे काही आज जेव्हा मार्केट इथून चालू झालं या पोझिशन पासून तुम्ही बघू शकता मार्केटनं वीकली मंथली क्लोज जे आहे त्याच्या वर गेलेलं नाहीये. सपोर्ट काल घेतला होता पण आज नाही घेतलं त्याने, आणि रिजेक्शन आलं. आणि ही वीकली जे का प्रिव्हियस वीकचा जो लो आहे त्या लोवर पण याने रिजेक्शन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आज मी जेव्हा येताना मी बघितलं होतं की या ठिकाणीच आपली पोझिशन बनत होती ट्रेडसाठी. तर या अशा लेवल्स जेव्हा आपण घेतो त्यावेळेस आपण ट्रेड घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण ट्रेड घेऊ शकतो, कारण ह्याच लेवल इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला हमेशा मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा, कुठे ड्रॉ करायचा हे कळण्यासाठी तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की आपण हायर टाइम फ्रेमहून लोअर टाइम फ्रेमकडे मुवमेंट दिलेली पाहिजे कधी पण. आधी आपण मंथलीच्या लेवल्स मार्क करायच्या, जसं की क्लोजिंग महत्त्वाच्या असतात. नंतर वीकलीच्या क्लोजिंग महत्त्वाच्या असतात. मग डेलीवरती तुम्ही ट्रेड लाईन ड्रॉ करू शकतात. आवरलीवरती ट्रेड लाईन ड्रॉ करू शकतात. आणि पुन्हा मग 15 मिनिटवरती ट्रेड लाईन ड्रॉ करू शकतात. अशा आपले ट्रेड्स बनू शकतात. आता इथे आपल्याकडे आणखी एक ट्रेड लाईन आहे बघा, ही 15 मिनिटवरची आहे. इथे तुम्ही बघू शकतात, ही पण व्यवस्थित ट्रेड लाईन जात आहे. तर आपला हा जो ट्रेड आहे हा इथे आपण जस्टिफाय करू शकतो की या ट्रेड लाईनचा रेजिस्टन्स पण आलेला पाहिजे. आणि हे जे मार्केट 3 आपण असे 3 नंतर ट्रेड घेत नाहीत, आणि कारण की त्याच्यानंतर उद्यासाठी पोझिशन्स बनतात. आणि मॉर्निंगला फर्स्ट कॅन्डलचं जे रिजेक्शन होतं ते एकदम बरोबर होतं. अशाच आपल्या लेवल्स पण होत्या आणि त्या लेवल्सवरूनच तुम्ही बघू शकता हे प्रिव्हियस लेवल्स आहेत, पण आजच्या
आज इथून मार्केट चालू झालेलं आहे, पण आजच्या मार्केटमध्ये किती व्यवस्थित काम करत. तर अशा प्रकारे तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स आणि हे ट्रेड लाईन्सचा वापर करू शकता. आता ह्या फक्त स्ट्रेट लाईनमध्ये तुमच्या ट्रेंड लाईन झाल्या. तुम्ही याला कर्वेचरमध्ये पण ड्रॉ करू शकता. आता नवीन पॅटर्न असे आलेत की तुम्हाला कर्वमध्ये ट्रेड लाईन बघावे लागतील. जर आपण या ट्रेड लाईनचा जर विचार केला, जसं इथे एक तुम्ही बघू शकता, असे 3 तरी सपोर्ट आले पाहिजेत, त्यावेळेस मार्केटमध्ये ही ट्रेड लाईन बनते. आणि आता वापस ते इथे आलेलं आहे, वापस याला ब्रेक केला आणि आपल्यासाठी ही पोझिशन महत्वाची होती, कारण ट्रॅप होणं गरजेचं आहे मार्केटमध्ये. आपल्याला पुट घ्यायचं आहे तर कॉलवाले ट्रॅप होणं गरजेचं आहे. आता हे कर्व एक नवीन प्रकारचं आर्च हे आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे ट्रेड लाईन्स नवीन जे आलेत, आता सध्या नवीन ट्रेंड आहे, असा तुम्ही या ट्राय करू शकता. कारण मार्केट आता पहिल्यासारखं स्टेबल राहिलेलं नाही. तर तो स्ट्रेट लाईनवरती मोस्टली नाही करणार झालं. कर्वमध्ये तो आजकाल ट्रेंड लाईन्स कर्वमध्ये शिफ्ट व्हायल्यात. तर याचंही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की कसं एक कर्वमध्ये आपल्याला शिफ्ट करायचे आहे ट्रेड लाईन त्याचं. कारण त्याचा एक फॉर्म्युला आहे जे तुम्हाला लहानपणी तुम्ही शिकला असाल, पॅराबोलिक इक्वेशन काय असते याच्यावरती. त्याच्यानुसार आहे, मी ते तुम्हाला नंतर शिकवेल. पण सध्या फक्त तुम्ही स्ट्रेट लाईनमध्ये जो ट्रेड लाईन मार्क करतात, तुम्ही फक्त याच्यावर लक्षात ठेवा. मार्केट साइडवेज जाईल तर हमेशा कर्वेचरमध्ये मूव्ह करणार तो. जसं जिथे कर्व येतो तो सपोर्ट जास्त महत्वाचा, जसं इथे आहे. या कंडिशनला बघू शकतात तुम्ही. हे कर्वेचर हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. हे असे सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये ट्रॅप झालेले माणसांवर आपण ट्रेड घ्यायला पाहिजे.